आज आपण ही पोपटी नलिनी काकूंच्या घरगुती आगरी कोळी मसाल्याने बनवणार आहोत। याच्याने या पोपटीची टेस्ट आणखी वाढणार आहे। नमस्कार, सारिकाच रेसिपी अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण 31 साठी आपण चिकन पोपटी बनवणार आहोत। हे रायगड मध्ये चिकन पोपटी डिसेंबर ते जानेवारी या महिन्यामध्ये बनवली जाते। त्यासाठी काय काय साहित्य घेतलेले ते मी तुम्हाला दाखवते। पोपटी म्हणजे काय तर या वालाच्या शेंगा आणि हा भांबुर्ड्याचा पाला हे मेन इन्ग्रेडियंट आहेत या पोपटी मधले। तर आता आपण साहित्य बघून घेऊ पोपटीसाठी काय काय साहित्य लागतं। पोपटी बनवण्यासाठी आपण इथे वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत। या वालाच्या शेंगा मी 2 किलो घेतलेल्या आहेत। इथे चिकन घेतलेलं आहे। चिकन 1 किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून। अंडी घेतलेली आहेत। हे बटाटे चिरून घेतलेले आहेत, हे सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरचं वाटण घेतलेलं आहे। ही एक मोठा बाउल दही घेतलेली आहे। गरम मसाला, चिकन मसाला घेतलेला आहे। हळद, ओवा, एक लिंबू घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घेतलेला आहे। हा भांबुर्ड्याचा पाला घेतलेला आहे। हा पाला पण घेताना स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्याने। हा गावा ठिकाणी तुम्हाला मिळेल। एक मोठा मडका घेतलेला आहे। आज आपण ही पोपटी नलिनी काकूंच्या घरगुती आगरी कोळी मसाल्याने बनवणार आहोत। याच्याने या पोपटीची टेस्ट आणखी वाढणार आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू। हा मसाला तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता। त्यासाठी मी इथे त्यांचा मोबाईल नंबर देत आहे। याच्यावरून तुम्ही ऑनलाईन सुद्धा हा मसाला तुम्ही ऑर्डर करू शकता। इथे मी 2 चमच मसाले घेतलेला आहे। यात हळद घालते अर्धा चमच, गरम मसाला 1 चमच घालते, चिकन मसाला 1.5 चमच घालते, एक चमच मीठ घालते, हिरवं वाटण घालून घेते, 4 चमच वाटण घालते। दही घालून घेते, एक लिंबू पिळून घेऊयात। आता हे सर्व चिकन आपण मिक्स करून घेऊ सर्व मसाल्यामध्ये। आणि हा चिकन आपण 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवू। सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आता चिकनला सर्व मसाले लावून झालेले आहेत। आता हा चिकन आपण 10 ते 15 मिनिटं चांगला मॅरिनेट करून घेऊ। आता आपण या वालाच्या शेंगा आहेत यांना मीठ आणि ओवा चोळून घेऊ। 2 चमच मी मीठ घालून घेते, 2 चमच ओवा घालते, सर्व शेंगाला मीठ चोळून घ्यायचं। आता आपण पोपटी भरायला सुरुवात करू। सगळ्यात अगोदर भांबुर्ड्याचा पाला हा भरून घेऊ आपण। खाली त्याची एक लेयर लावून घेऊ। त्याच्यानंतर आपण शेंगा भरून घेऊ। शेंगांची एक लेयर लावून घेऊ। भांबुर्डीचा पाला भरला का त्याच्यानंतर शेंगांची एक लेयर लावून घ्यायची। शेंगांना आपण मीठ आणि ओवा लावून घेतलेला आहे। शेंगा भरून झाल्याच्या नंतर हा मॅरिनेट केलेला चिकन
हा याचा आपण एक लेअर लावून घेऊ। सर्व बाजूनी पाला लावून घ्यायचा आहे हा बांबुर्डीचा। तुम्ही याच पद्धतीने वेज पोपटी सुद्धा करू शकता। आता आपण शेंगांची एक लेअर लावून घेऊ। एकदम दाबून भरायचे आहेत। आता आपण अंडी लावून घेऊ। अंडी लावल्याच्या नंतर जास्त दाबायचं नाही, नाहीतर अंडी सर्व फुटतील। आता आपण खडा मीठ टाकून घेऊ। चिकन मध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे आणि शेंगामध्ये पण, त्याच्यामुळे थोडासाच मीठ घातलेलं आहे। आता याच्यावर शेंगांची एक लेअर लावून घेऊ आपण। जास्त दाबायचं नाही, अंडी आहेत त्याच्यामुळे। आता याच्यावर चिकनची एक लेअर लावून घेऊ आपण। आता चिकन आपण त्याच मसाल्यामध्ये आपण बटाटे घालून घेणार आहोत। यात तुम्ही कांदा किंवा लसूण सुद्धा टाकू शकता। सर्व मिक्स केलेलं आहे, यात आपण लावून घेऊ बटाट्याची एक लेअर। आता शेवटची लेअर आपण शेंगांची लावून घेऊ। आता बांबुर्ड्याच्या पाल्याने पूर्ण आपण पॅक करून घेणार आहोत। पूर्ण कडेला दाबून भरणार आहोत। आता आपली पोपटी पूर्ण भरून झालेली आहे। आता आपण मडक्याचं झाकण पूर्ण पॅक करून घेऊ। इथे पानं घेतलेली आहेत, या मडक्याच्या भोवती आपण पानाने पूर्ण हा बंद करून घेतलेला आहे। आता हा मडका आपण उघडा ठेवून त्याच्यावर लाकडं ठेवायची आणि हा मडका पूर्णपणे पॅक करून घेतलेला आहे। आता हा मडका आपण उघडा ठेवून याच्यावर पेंडा ठेवून ही पोपटी आपण भाजून घेणार आहोत। आता आपण इथं पोपटी लावण्यासाठी खाली पेंडा अंतरलेला आहे, त्याच्यावर आपण हा मडका उघडा ठेवू। पोपटी लावण्यासाठी भरपूर सारा असा पेंडा लागतो। हा उघडा ठेवायचा आपल्याला मडका। आता आपण मडक्याच्या बाजूने थोडं लाकडं लावून घेऊ। आता वरून थोडा पण पेंडा घालून घेऊ। भरपूर सारा असा पेंडा लावून घ्यायचा। सर्व बाजूने आपण असा भरपूर सारा पेंडा लावलेला आहे। आता आपण पोपटी लावून घेऊ। आणि ही पोपटी आपण 15 ते 20 मिनिटं चांगली भाजून घेणार आहोत। आता आपण पोपटी लावून घेऊ
आणि ही पोपटी आपण 20 ते 25 मिनिटं चांगली भाजून घेऊ. आणि हा पेंडा पूर्ण जळून गेला का दुसरा पेंडा त्याच्यावर घालायचा. आता 20 ते 25 मिनिटं चांगली झालेली आहेत. आता आपली पोपटी शिजून तयार आहे. आता आपण मडका काढून घेऊ. सर्व पेंडा साईडला करू आपण जळलेला. आता मडका आपण 10 ते 15 मिनिटं गार होऊन देऊ आणि त्याच्यानंतर बाहेर काढून घेऊ. आता आपली पोपटी तयार झालेली आहे. आता आपण ही पोपटी मडक्यातून बाहेर काढून घेऊ. हा वरचा पाला काढून घेऊ सर्व. आता वर जी पानं होती ती सर्व आपण काढून घेतलेली आहेत. बघू शकता तुम्ही आपली पोपटी शिजून तयार झालेली आहे. आता ही एका परातामध्ये आपण ओतून घेऊ. बघू शकता तुम्ही शेंगा पण मस्त शिजलेल्या आहेत. गरमागरम अशी पोपटी तयार झालेली आहे आपली. गरमागरम अशी चिकन पोपटी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे चिकन पण छानपैकी असं शिजलेलं आहे. बघू शकता एकदम छान पद्धतीने शिजलेला आहे. हा अंडा पण बघते मी फोडून कसा शिजलाय. इथे तुम्ही अंडा बघू शकता मस्त असा शिजलेला आहे. एकदम असा आतून कुठेही काला पडलेला नाही. छान पद्धतीने असा उकडलेला आहे. आणि चिकन पण एकदम छान प्रकारे शिजलेलं आहे. तर या तुम्ही पण पोपटी खायला. आणि आपली व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. छान अशी गरमागरम चिकन पोपटी आपली तयार झालेली आहे. तर या पार्टीला तुम्ही 30 पार्टीला नक्की चिकन पोपटी करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.